मामा आपल्या गावाचं नाव काय? गिरगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. जिल्हा कोल्हापूर. आपलं नाव काय? मनोहर तुकाराम डोंगळे. मनोहर तुकाराम डोंगळे. डोंगळे. तुम्हाला धन्वंतरी कंपनीचे ज्योतिबा चव्हाण यांनी औषध दिले होते. दिले की. RPS 76 गोरस अल्ट्रा ग्रॅन्युअल हे दिलं होतं तुम्हाला. दिले की. त्याचा रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीनं आलेला आहे? रिझल्ट मस्त आलाय. आता हे खोडवं बघा, सुरुवातीला पावसात तुटलेलं होतं. हां आणि उठणार नाही असा विषय होता. हां ते मारलेल्यामुळं आता ह्या पद्धतीने खोडवं आले. हां म्हणजे तुमच्या डोकीच्या वरती गेलेला आहे पूर्ण. सुरुवातीला म्हणजे 22 ऑक्टोबरचं तुटून गेलती लावून. हां त्याच्यानंतर हे खोडवं आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट चांगला आला. म्हणजे तुम्ही ह्या प्लॉट वरती वापरून सुद्धा होय. तुम्ही दुसऱ्या प्लॉट वरती सुद्धा वापरलाय का आपलं वापरलं. धन्वंतरी कंपनीचे औषध गोरस अल्ट्रा RPS 76 बॅक्टेरियाची हे वापरलाय तुम्ही? वापरलं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आलाय. आला. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत आणि दुसऱ्या लोकांना दिलाय का औषध? नाही अजून कोणाला नाही दिलेला आहे. त्याला दिलंय. म्हणजे दिलाय त्यांना पण रिझल्ट चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. चांगला. चांगल्या पद्धतीनं आलाय. म्हणजे इतर लोकांना तुम्ही काय सांगू शकाल आपल्या कंपनीबद्दल, धन्वंतरी कंपनीबद्दल? प्रोडक्ट चांगले आहेत. हा. वापरायला काय हरकत नाही. शेतकऱ्याला म्हणजे कमी खर्चात अगदी येण्यासारखं आहे. आता ते तसं सुरुवातीला म्हणजे आपल्याला दर तसा इतर याच्यापेक्षा बरा म्हणजे ज्यादा वाटतोय. हा. पण रिझल्टला दर चांगला आहे. म्हणजे लागवडीपेक्षा तुम्हाला चांगल्या कमी वापरायला लागते. म्हणजे ह्या उसाला तुम्ही लागवड किती पोती टाकला आतापर्यंत? या लागवड बघा याला टोटली 4 पोती टाकले. फक्त 4 पोत्यामध्ये तुम्हाला इथं डोकीच्या वरती ऊस तुम्हाला दिसतो आता. म्हणजे एकंदरीत फुटवा वगैरे चांगल्या पद्धतीने झालाय. ऊसाची काळोखी, पानाची रुंदी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसते. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही धन्वंतरी कंपनीबद्दल खुश आहात? खुश आहे. हा म्हणजे इतर लोकांना तुम्ही सांगू शकाल? सांगू शकतो. ओके, थँक्यू.